सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते सोलापुरातील शाळेची तपासणी करणार आहे अशी माहिती युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली। सोलापुरातील शाळांची स्थिती, समाज कल्याण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी तसेच वसतिगृहांमधील सुविधांचा आढावा घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते लवकरच सोलापूर दौरा करणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली। बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या आंबेडकर यांनी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली। प्रशासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले तर आम्ही गप्प बसणार नाही, भाजपने आम्हाला रोखून दाखवावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले। राष्ट्रगीताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, वंदे मातरमची मागणी करणाऱ्या अनेकांना हे गीत पूर्णपणे पाठ आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। वंदे मातरमच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत असताना आरक्षण हटावची मोहीमही वेग घेत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला। आरक्षण हटावाची मोहीम रोखणे प्रथम आवश्यक आहे, त्याशिवाय उपवर्गीकरणाचा प्रश्न अपूर्ण राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले। राजकारणात जेनझी अर्थात नव्या पिढीच्या सहभागाची चर्चा होत आहे। जेनझीने सत्तेत यावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने तरुणांना प्राधान्य देत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। आगामी काळात तरुणांच्या प्रश्नांवर पक्ष अधिक प्रभावीपणे काम करणार असून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील, असेही सुजात आंबेडकर यांनी सांगितले। युवक आघाडी, त्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि पक्षातले सिनियर पदावरती असलेले सगळे युवक, हे युवकांशी संपर्क साधणं, त्यांच्या प्रश्नांवरती हात घालणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे एका बाजूला चालूच होतं। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं तिकीट वाटप बघितलं असेल तर मॅक्सिमम युवकांना जर कोणी संधी दिली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीने दिली। तर नुसतं जेनझी काय म्हणतात ह्याच्यापेक्षा जेनझी सत्तेत कसा पोचेल आणि जेनझी सत्तेमध्ये जाऊन जेनझींना जो बदल हवाय तो राजकारणाच्या मार्फत कसा आणेल ह्याच्यावरती आमचा जास्त फोकस। असंविधानिक, अँटी कॉन्स्टिट्यूशनल, अनकॉन्स्टिट्यूशनल किंवा संविधानाच्या चौकटीच्या बाहेरचं उपवर्गीकरण असेल त्याला आमचा विरोध असणारच आहे। हे बाळासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलला राजगुरावरती ठाम भूमिका घेऊन सांगितलं होतं। आणि त्याच्याहून महत्वाचं मला आजच्या घडीला वाटतं की रिझर्वेशन हटाव आंदोलन, रिझर्वेशनला शिव्या घालणं, SC STंना खूप मोठ्या प्रमाणात शिव्या घालणं, ओबीसींना खूप मोठ्या प्रमाणावर जातीवाचक शिव्या घालणं हे खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये चालू झालेलं। आरक्षण हटाव, रिझर्वेशन हटाव आंदोलन हे तुम्हाला सगळीकडे वाढताना दिसतंय। आणि जर रिझर्वेशनच हटलं तर उपवर्गीकरण कशात लावणार? हा एक कॉमन सेन्स वाला प्रश्न आपल्या सर्वांना पडला पाहिजे। म्हणून आज सर्वांची काळाची ही गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन वाचवलं पाहिजे। रिझर्वेशन वाचलं तर मग उपवर्गीकरण लागता येईल की नाही लावता येणार, पण आपलं प्रायोरिटी, आपला फोकस हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन आणि आरक्षण वाचवणं एवढंच असलं पाहिजे।